मी शोभना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर चला मग आपण स्वामींना पहिले वंदन करूया। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर। तर प्रकट दिन हा 10 तारखेला आहे आणि आजचा सोमवार म्हणजे आजची 8 तारीख, 9 तारीख उद्या आणि परवाला 10 तारीख। तर प्रकट दिनाच्या या दिवशी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण न करता आपल्याला स्वामी चरित्राचं पारायण करायचं असते। तर स्वामी चरित्राचं पारायणामध्ये फक्त 21 अध्याय आहे। तर ते तुम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार अशा प्रकारे 3 दिवस वाचू शकता। किंवा मग तुम्हाला जर वाटत असेल की आपण एवढे 21 अध्याय नाही वाचू शकत, तर तुम्ही 7 अध्याय 3 दिवस वाचू शकता, म्हणजे तुमचं एक पारायण कंप्लीट होऊन जाईल। आणि आपल्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण महाराजांना असं नैवेद्य वगैरे करू शकतो आणि तो नैवेद्य आपण महाराजांना दाखवू शकतो। तर आपलं असं एक पारायण होऊ शकते। किंवा जर आपण एक पारायण सोमवारी, दुसरं पारायण मंगळवारी आणि तिसरं पारायण बुधवारी अशा प्रकारे जर आपण पारायण केलं तर आपले 3 पारायण होणार प्रकट दिनापर्यंत। आपल्याला या पारायणाला गुरुचरित्राचं पारायण नसते करायचं, आपल्याला या पारायणाला फक्त आणि फक्त सारामृताचं पारायण करायचं असते। पुण्यतिथीला आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो आणि ते 7 दिवसाचं असते लगातार। ते फार मोठं असतं आणि त्याचे थोडे नियम असतात। याच्यामध्ये काहीही नियम नसते, हे खूप साधं आणि सिंपल असते। आपल्याला याच्यामध्ये फक्त आणि फक्त ही पोथी घ्यायची असते आणि ती वाचायची असते। आता मी तुम्हाला दाखवून देते की ती पोथी कशी आहे आणि त्याच्यानंतर ती पोथी कशी आपल्याला जपून पण ठेवायची आहे, कारण ती खराब होऊ नये। तर ही मी माझं जेव्हा पारायण हे मी करणं सुरू केलं तर ते 2018 मध्ये सुरू केलेलं आहे। तर तेव्हापासून मी माझी पोथी घेतलेली आहे आणि मी माझी पोथी अशी कापडामध्ये बांधून ठेवते जेणेकरून ती खराब होऊ नये। हे माझं सारामृताचं पारायण आहे जे मी 2018 मध्ये घेतलं होतं, कारण मी तेव्हापासून स्वामी सेवेमध्ये जोडलेली आहे। तर आपल्याला याच्यामध्ये पहिले हे ब्रह्मानंदम परमसुखदम हे म्हणायचं असते। त्याच्यानंतर आपण जर आता सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस जर पारायण करणार असाल तर आपल्याला पहिल्या दिवशी 7 अध्याय 1 to 7, त्याच्यानंतर मग 8 ते 14 करायचे आहे। मग त्याच्यानंतर त्याच्या समोरचे रिमेनिंग 3rd डेला करायचे आहे। म्हणजे 7 अध्याय आपल्याला 3 दिवस करायचे आहे। त्याच्यानंतर ज्या दिवशी प्रकट दिन आहे त्या दिवशी आपल्याला स्वामींसाठी नैवेद्य करायचा आहे आणि नैवेद्य करून आपल्या पारायणाला विराम करायचा आहे। ठीक आहे। तर याच्यामुळे आपल्याला खूप चांगलं फील होते पर्सनली, तर काही मागायचं म्हणून नाही, पण आपण जेव्हा वाचतो तेव्हा खूप छान होते। त्याच्यानंतर आपल्याला हे पारायण झाल्यानंतर इथे बघा आपल्याला स्वामींची एक माळ करायची असते असं सांगितलेलं आहे। पूर्ण एक पारायण झालं की आपल्याला स्वामींची एक माळ करायची असते। ती माळ झाली की आपलं हे एक पारायण झालं असं आपल्याला समजलं। त्याच्यानंतर आरती वगैरे करायची आणि नैवेद्य दाखवायचं, बस इतकंच असतं। बाकी आपल्याला त्या दिवशी काहीही करायचं नसते। केंद्रामध्ये जायचं आणि तिथे जाऊन नमस्कार वगैरे करायचा। बाकी या पारायणाला असं काहीही नियम वगैरे नसतात। त्या दिवशी उपवास पण करायची काही गरज नसते। उपास नाही केला तरी चालते, उपास करायचाच नसतो पहिली गोष्ट तर। आणि फक्त पारायण करण्याच्या पहिलेपर्यंत काही खायचं नाही। चहा घेतलेला असेल तर ठीक आहे, पण त्याच्या पहिले आपण काही खाणार नाही। त्याच्यानंतर पारायणानंतर जसं नैवेद्य दाखवाल तसं त्याच्यानंतर आपण हे जेवण करू शकतो। जर पारायणानंतर तुम्हाला जर कुठल्या मंदिरामध्ये जायचं असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जा, त्याच्यानंतर तुम्ही जेवण करा। किंवा मग मंदिरामध्ये तुम्हाला सायंकाळी जायचं असेल तर सायंकाळी जा, कारण आता सध्या खूप ऊन असते, तर दुपारी जाऊच नका। ठीक आहे। तर एवढं मी माझं सांगून आता इथे व्हिडिओला स्टॉप करते। तर आपण अशा प्रकारे प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत हे आपण पूर्ण करू शकतो। हे जे सांगितलेलं आहे मी ते त्याचा संकल्प नाही केलेला आहे, हे आपल्याला असंच वाचायचं आहे। काहीतरी स्वामींची सेवा करायची आहे म्हणून आपण करणार आहे। याचा अर्थ हा नाही आहे की आपण हे केल्यावर आपल्याला खूप काही मिळून जाईल। हे फक्त स्वामींसाठी करायचं आहे। आपल्याला सवय लावायची आहे की आपण स्वामी सेवेमध्ये सतत कसं थोडं त्यांच्या चरणी आपली जी सेवा आहे ती कशी घेऊन जातो। ठीक आहे। कारण की आपण असं नाही म्हणायचं असते की म्हणजे मी एवढं सगळं वाचून घेतलं तर मला लगेच उद्या दुसऱ्या दिवशी काहीतरी चांगलं मिळेल, चांगली गुड न्यूज येईल, असं नाही आहे। आपल्याला थोडी आपली सेवा वाढवत जायची असते। त्याच्यानंतर महाराजच डिसाईड करतात की ते आपल्याला काय देणार। ठीक आहे। आणि मी हे सगळं काही जे पण काही सांगते व्हिडिओजमध्ये, आता जे मी माझं चॅनल चालू केलं ते याच्यामध्ये फक्त मी ती इन्फॉर्मेशन तुम्हाला देते, मी ती इन्फॉर्मेशन शेअर करते जी मी स्वतः करते। असं नाही की कुठून ऐकलं आहे आणि मी नाही
केली आणि मी असं सांगत आहे. तर मी हे कंटिन्युअसली आता भरपूर वर्ष झाले, 2018पासून मी कंटिन्युअसली करत आहे आणि मी 11 गुरुवार पण केले आहे, भरपूर काही केलं आहे आणि त्याच्यात मला खूप फायदा पण झालेला आहे. स्पेशली मेंटली पीस खूप मिळत असते आपल्याला आपण जेव्हा हे सगळं आध्यात्मिक जुळतो तेव्हा. कारण अध्यात्माचा अर्थ हा नाही आहे की आपल्याला सगळं मिळालं पाहिजे. आध्यात्मिक होणं म्हणजे सगळ्यात पहिले की आपलं मेंटल पीस. कारण तुम्ही सगळं काही बाय करू शकता बट यू कॅन नॉट बाय अ मेंटल पीस. ठीक आहे, आता आपल्याला मेंटल पीस जे आहे ते मिळण्यासाठी आपल्याला हे स्वामीचरित्र वाचायचं असते, त्याच्यानंतर दुसरं तारक मंत्र वाचायचं असते. याच्यातून आपल्याला मेंटल पीस मिळत जात असते. आपण बाहेर फिरलो, बाहेर एन्जॉय केला तर त्यातून आपल्याला मेंटल पीस नाही मिळत. ते आपलं फक्त थोड्या टाईमसाठी खुशी मिळत असते. ती खुशी नंतर ऑटोमॅटिकली थोड्या वेळाने ती स्टॉप होऊन जाते. ठीक आहे, तर आपण हे पारायण करा आणि खूप छान फील होणार तुम्हाला. आणि नसं नाही करत तर कमीत कमी स्वामींच्या केंद्रामध्ये जा, तिथे पाया पडा, स्वामींना असं म्हणा की मला तुमच्या चरणी ठेवा. आपण त्यांच्या चरणीच राहू शकतो फक्त, कारण ते खूप मोठी गोष्ट आहे चरणी राहणं सुद्धा. तर आपल्याला फक्त त्यांच्या चरणी राहायचं आहे आणि आपण हाच आशीर्वाद त्यांना मागू शकतो. तर चला ठीक आहे, आता मी माझा व्हिडिओ स्टॉप करते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण हा माझा फक्त सेकंड व्हिडिओ आहे. नंतर आता मी डेली असे व्हिडिओ टाकत जाणार ज्यात स्वामी सेवा करायची आहे, म्हणजे आपण सतत कंटिन्यू काही ना काही सेवा करणार. श्री स्वामी समर्थ.